आत्मा मालिकमध्ये सुरू असलेलं शिबिर संपूर्ण देशामध्ये आदर्श ठरावं असंच आहे। विविध संस्कार आणि कौशल्याने परिपूर्ण या शिबिराचा आज चौथा दिवस ध्यानयोग सूर्यनमस्काराने सुरू होऊन मुलांचा आवडता नाश्ता त्यांना देण्यात आला आणि सर्वांग सुंदर अशा परिपाठात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तदनंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात दाखल झाले ते विविध कौशल्य शिकण्यासाठी। आत्मजलतरण, आत्मनृत्य, आत्मसंगीत, आत्मकला इत्यादीमध्ये त्यांनी सहभाग घेतला। ड्रॉ करो, बड़ा कलर बनाओ, जितना बड़ा बनाओगे ना उतना अच्छा दिखेगा। अरे कितना अच्छा दिख रहा है, मेरे को भी पता चलेगा इतने बड़ा बनाया, मैं उनको धन्यवाद दे दूंगा जो अच्छा बनाता है। गुरुकुलामधून छान छान संस्कार घेऊन जाणार आहात की नाही? आणि या संस्काराची शिदोरी तुम्ही सोबत ठेवून तुमचं पुढचं जे मार्गक्रमण आहे ते करणार आहात आणि जीवनामध्ये यशस्वी होणार आहात। या उद्देशाने सर्वजण या ठिकाणी दाखल झालेले आहात आणि हाच उद्देश ठेवून आपण असेंब्लीमध्ये श्यामची आई हे जे पुस्तक आहे साने गुरुजींचं त्यामधील काही गोष्टी, काही कॅरेक्टर थोडक्यात समजावून घेणार आहोत की असे जे त्यामधले काही विचार आहेत की ते आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत। आणि आपण जर थोरा मोठ्यांच्या, साधू संतांच्या काही गोष्टी ऐकल्या, त्यांचे विचार ऐकले आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा निश्चितच आपल्या जीवनामध्ये खूप खूप यशस्वी होऊ शकतो। हा सगळा इथून मागच्या पूर्वजनांचा अनुभव आहे की आपण जर
एकंदरीत अत्यंत जल्लोषात चौथा दिवस पार पडला असून सर्व ॲक्टिव्हिटींचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला। या सर्व इव्हेंटसाठी सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, शिक्षकवृंद अथक मेहनत घेत आहे। झालेल्या सर्व उत्कृष्ट उपक्रमांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलंय आणि पुढील नियोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।